दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतील दुसरा अध्यायातला 20वा श्लोक बघणार आहोत। जर आत्मा कधी जन्मतच नसेल तर तो मरू कसा शकतो। आज श्रीकृष्ण गीतेतील सर्वात महत्त्वाचा सत्य सांगतात, जो आपल्या मृत्यूच्या भीतीलाही दूर करू शकतं। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। न जायते म्रियते वा कदाचिन नाय भूत्वा भविता वा न भूयम् अजो नित्य शाश्वतोय पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। या श्लोकचा अर्थ असा आहे, जीवात्म्याला भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळी जन्म किंवा मृत्यू नाही। हा जन्माला आला नाही आणि पुन्हा नाहीसा झाला असे कधी घडत नाही। जीवात्मा हा जन्म रहित, नित्य, शाश्वत, कायमचा अस्तित्वात असल्यामुळे देहाचा वध झाला तरी त्याचा नाश होत नाही। म्हणजेच आपण या जगात येतो तेव्हा लोक म्हणतात जन्म झाला, आणि शरीर सोडतो तेव्हा लोक बोलतात की मृत्यू झाला। पण श्रीकृष्ण सांगतात, हा जन्म आणि मृत्यू शरीराचा आहे, आत्म्याचा नाही। आत्मा ना नवीन आहे ना जुना, तो नेहमी अस्तित्वात असतो। म्हणून गीता आपल्याला शरीरापलीकडे काय पाहायला शिकवते। आपण फक्त शरीर नाही, आपण शाश्वत आत्मा आहेत। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, सूर्य रोज उगवतो आणि मावळतो असं आपल्याला वाटतं, पण खरं तर सूर्य तिथेच राहतो, फक्त आपल्या दृष्टीनं तो दिसतो किंवा दिसत नाही। तसंच आत्मा आहे, शरीर दिसतं आणि नाहीस होतं, पण आत्मा कायम असतो। आजचा पॉवरफुल मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, ज्या गोष्टीचा जन्म होतो तिचा मृत्यू निश्चित आहे, पण आत्मा कधी जन्मतच नाही, म्हणून तो कधी मरत पण नाही। म्हणून भीतीत जगू नका, कारण तुमची खरी ओळख शरीर नाही तर अमर आत्मा आहे। शरीराचा जन्म आणि मृत्यू असतो, आत्मा मात्र शाश्वत असते। अशाच नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।